शिवसेना पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे। महाविकास आघाडीमधील काही बडे नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेते देखील आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। आज दुपारनंतर एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, शिवसेना पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चेतन, शिवसेना पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आणि अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहे। शिवसेनेच्या वतीने पक्षप्रवेश केला जातोय। महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। निश्चितच, कारण आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 4 महिन्यामध्ये घेण्याचे आदेश आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्यानंतर सर्वच प्रमुख पक्ष आहेत त्यांकडून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। काल दिवसभर श्रीकांत शिंदे यांनी बैठकांचा धडाका सुरू ठेवलेला होता आणि त्यानंतर जर पाहिलं असेल त्याआधीही दत्ता दळवी सारखा एक ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत आलेला होता आणि हा फ्लो आहे तो कुठेतरी सुरूच राहताना पाहायला मिळतोय। भाजप असेल किंवा शिवसेना असेल, या दोन्हीही मोठ्या पक्षांमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे आणि महाविकास आघाडीमधील गळती मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। आजही शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीतील काही नेते आणि पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी एकंदरीत हा इनकमिंगचा सपाटा लावल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला मात्र आता सावध होण्याची वेळ आलेली आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशाच प्रकारे गळती सुरू राहिली तर विधानसभेप्रमाणेच कुठेतरी महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागू शकतो। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।